बा बारामनामा गायकवाड शाहू कारवाई विलास भोईर नगरसेविका म्हणजे मिस्टर आहेत आणि आमचा भाऊ संतोष गायकवाड. ही शाळा 2010 पासून इथे आहे. नेमकी कारवाई शाळेवर का केली जाते, कोणाची मागणी आहे आणि तुमची काय मागणी आहे? मागणी विलास भोईरची आहे आणि संतोष गायकवाडची मागणी आहे का शाळा तोडून टाकाय. ॲक्च्युली आमची ही प्रॉपर्टी सामायिक आहे, 3 भावांची आहे. 20 गुंठे जागा आहे. तर मी त्यांना काय सांगितलेलं होतं का 6.5 गुंठे प्रत्येकाच्या हिश्श्याला 6.5 गुंठे येतो, माझ्या हिश्श्याला शाळेची जागा देऊन टाका. ते बोलले काय नाही, पहिले शाळा डिमोलिशन करा मग आपण हिस्से करू. हो आहेत ना, शाळेचे परवाने आहेत. 1200 विद्यार्थी आहेत. मागणी काय नाही, ठीक आहे. आम्हाला जर तोडायची होती महापालिकेला तर त्याने एप्रिलला जर आम्हाला सांगितलं असतं, मार्च एप्रिलला सांगितलं असतं तरी आम्ही ठीक आहे तोडून दिली असती. पण आता 2 दिवसात शाळा चालू होणार आहेत म्हणजे मुलांचं काय, मुलांचं भवितव्य खराब आहे ना. आमची एकच मागणी लागलं तर आम्हाला 1 वर्षाची मुदत द्यावा. तर आम्ही मग पालकांना सांगणार बाबा ठीक आहे पुढच्या वर्षी आम्ही शाळा बंद करतोय. होते कालही कारवाईचा थोडासा अंश झाला, तर तुम्ही महापालिकेशी संपर्क साधला आहे का? आणि आयुक्त म्हणून 1 वर्षाची मुदत देण्यासाठी काही मागणी तुम्ही ट्रस्टी म्हणून केली आहे का? आता पूर्वीची शाळा जी होती आमची धोकादायक होती आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, विद्यार्थ्यांची जीवितहानी होऊ नये म्हणून संस्थेने निर्णय घेऊन या ठिकाणी शाळा जी आहे ती स्थलांतरित केली होती. आणि या ठिकाणी सर्व सुविधांनी जी शाळा जी आहे ती परिपूर्ण आहे. या ठिकाणी वर्गखोल्या चांगल्या आहेत, विजेचा भरपूर हे आहे, त्याच्यानंतर ग्राउंड आहे, शौचालय आहे, सायन्स लॅब आहे, त्याच्यानंतर कम्प्युटर लॅब आहे, शिक्षकांसाठी शिक्षक खोली आहे. सगळ्या सुविधांनी जी आहे ती परिपूर्ण ही शाळा आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जे आहे ते चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांचं शिक्षण होत होतं. उशिरा का होईना शाळा स्थलांतराची परवानगी आपण जी आहे ती मिळवली होती आणि परंतु 2 दिवसापूर्वी कालच या ठिकाणी जे आहे ती कळंबोली महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणावर शाळेवर कारवाई होत आहे. माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सदर कारवाई जी थांबवावी आणि आम्हाला सर्वांना दिलासा द्यावा ही माझी विनंती आहे सगळ्यांना हात जोडून. सर, तुम्ही कारवाई थांबवा असं म्हणत नाही, फक्त मुदत मागताय, तर या संदर्भात न्यायालयात जाण्याची एक तुमच्याकडे हे आहे, पर्याय आहे. तर या दृष्टीने ट्रस्टीने काही प्रयत्न केलेत का आयुक्तांशी हे करून? 2 दिवसापूर्वी परवा दिवशीच आपण आयुक्तांना पत्रव्यवहार तसा केला होता. माझ्या पद्धतीने मी सुद्धा केलेला होता आणि आयुक्तांना केलेला, उपायुक्तांना पण आपण पत्रव्यवहार केलेला होता. तरी सुद्धा कारवाई काही थांबली नाही. तर माझी अशी विनंती आहे की ही कारवाई थांबावी जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही. तुमचं नाव काय? हर्षदा धर्मराज सोनी. माझं काय म्हणणं आहे, आमचं पूर्ण पालकांचं म्हणणं आहे की 9वी मुलांचं 10वी मुलांचं वर्ष नुकसान होणार आहे ना. आता ऐन वेळेस सांगणार तर कुठे ऍडमिशन करणार आम्ही? आणि हे म्हणतात की आमचे माणसं तोडतायत. आता तुम्ही सहकार्य कशाला करताय त्यांना? आमचं म्हणणं आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही फक्त हे करा, सपोर्ट करा आणि हे तोडायची नाही. मुलांचं नुकसान होतं 8वी मध्ये, 9वी मध्ये, 10वी मध्ये. आता लगेच कुठं ऍडमिशन फुल होणार आहेत सगळे. ट्रस्टीने तुम्हाला काय उत्तर दिलंय शाळेच्या? ते बोलतायत की आम्ही पण करतोय, पण कारवाई आमचा सपोर्ट आहे, तुम्ही पण आम्हाला करा, आम्ही द्यायला तयार आहे. पण मग हे तोडता कशाला आहे? मग तुम्ही हे थांबवा ना तुम्ही कारवाई तुमची आली. आता मुलं कुठं जाणार? एवढे शाळेत कुठं भेटणार आहे? किती मुलं आहेत शाळेमध्ये? ऍडमिशन नाही. तुमचं नाव काय आहे आणि पालक म्हणून तुमची या शाळेच्या कारवाई संदर्भात काय मागणी आहे? माझं नाव लखन साळवे आहे. माझं एवढंच बोलणं आहे की ही शाळा 1 वर्ष आम्हाला म्हणजे इथून हलून द्यायची नाहीये. काही वेळ आम्हाला वेळ दिला नाही, काही त्यांनी टाइम दिला आम्हाला दिलेला नाहीये. यांचे काय असेल ते परस्पर यांची मॅटर करून घ्यावे. आम्हाला पेपर पण नको, आम्हाला फक्त आम्हाला शाळा पाहिजे 1 वर्षासाठी, आम्हाला टाइम द्या फक्त. आणि मेन म्हणजे कारवाई बंद झाली पाहिजे नाही का, ते पोलिस आले सगळ्या गोष्टी आल्या, मेन म्हणजे हे बंद करायला नाही का. कालपासून मी इथं हे करतोय, आम्हाला वेळ द्या फक्त. तुमचं नाव काय आहे? शाळेवर आज कारवाई होते, नेमकी कशासाठी कारवाई होते आणि पालक म्हणून तुमची काय मागणी आहे? माझं नाव कन्विका साळवे आणि शाळेवरती कारवाई होते हे तर आम्हाला माहिती नव्हतं. आणि आता आमची अशी मागणी आहे का आम्हाला निदान 1 वर्ष तरी द्या, म्हणजे आम्ही इथे 1 वर्ष मुलांना ह्या तोडक्या मोडक्या शाळेत आम्ही शिकवू, पण 1 वर्षात आम्ही पुढचा डिसिजन घेऊ आम्हाला कुठे टाकायचं किंवा काय. कारण ऐन टाइमावर आता शाळा 2 दिवसावर आलेली आहे. आता आम्हाला ऍडमिशन कुठे भेटणार नाही, सगळी ते ऍडमिशन फुल झाले. मग आमच्या मुलांचं 1 वर्ष पूर्ण वाया जातोय. मग आम्ही काय करणार? आमची फक्त एकच मागणी आहे, आम्हाला 1 वर्ष हीच शाळा पाहिजे.